भारतीय संविधानाचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 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 जय असो, काँग्रेस पक्षाचा जय असो, काँग्रेस सोनिया गांधी अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, काँग्रेस पक्षाचा जय असो, या मनुवादी सरकारचं करायचं काय करायचं या खाली मुंडकं वर पाय, या मनुवादी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, या जातीवादी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, या जातीवादी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, गरिबांवर हत्या करणाऱ्या सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, गरिबांची हत्या करणाऱ्या सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय असो, मनुस्मृती सरकार मुर्दाबाद, मनुस्मृती सरकार मुर्दाबाद, मनुस्मृती सरकार मुर्दाबाद, काँग्रेस पक्षाचा जय असो, काँग्रेस पक्षाचा मुंडकं वर पाय, या मनुवादी सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, राहुल गांधी अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नितिनजीराव साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नितिनजीराव साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आज हम जो बाबा साहब की जो कृति करते हैं वो कृति पर आज हम दिवस मना रहे हैं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच का ठरवलं ते औरंगाबादला करू शकले असते किंवा भारतामध्ये कुठेही मनुस्मृती जाऊ शकले असते, कारण की कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज चा जो काय म्हणता राज्याभिषेक झाला होता, तो राज्याभिषेक त्यांच्या म्हणजे जे बामणांनी तो एका डाव्या पायाच्या अंगठ्याने केला होता, त्याचा जो अपमान होता तर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडाच्या त्यांच्या पायथ्याशी जाऊन या मनुस्मृती जाळला. तर जे आंदोलन